नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आता अर्जुन आणि सायलीच्या मदतीने अद्वैत आणि कलाचा संसार कसा फुलतोय, कसा बहरतोय हे आपण बघणार आहोत. सध्या आपण मालिकेमध्ये बघत आहोत की कला आता फार चिडलेली आहे चांदेकरवर आणि आता ती खूप हट्टीपणा करत असते आणि ती म्हणत असते आई बाबांना, जर त्याला एवढा इगो आहे, त्याला जर एवढं त्याचा मान सन्मान असं पडलंय, तर मी पण काही आचार नाहीये, मी पण एक स्वतंत्र मुलगी आहे आणि माझे स्वतंत्र विचार असतात आणि चांदेकर म्हणेलच तसं मी वागणार अजिबात नाही. मी माझ्या मतांप्रमाणेच वागणार. मला जे करायचं, जसं करायचं, ज्याप्रमाणे करायचं अगदी तसंच मी करणार. मी उगाच त्याचं काही ऐकून घेणार नाही. तर कलाने तिचे हे असे स्पष्ट मत आई वडिलांना सांगितलेले असतात. यावर संगीता आणि बाबांना मात्र कलाची फार काळजी वाटत असते की आपल्या कलेचं आता कसं होणार. एकीकडे जावई बापू आहेत की ते खूप हट्टी आहेत आणि दुसरीकडे आपली मुलगी पण खूप हट्टी आहे. तर आता ह्या दोघांची गाठ कशी काय बांधली जाणार हे अंबाबाईलाच माहिती. त्यामुळे आता संगीता आणि बाबा सुद्धा कलाला जास्त समजावत नसतात, कारण त्यांनी खूप प्रयत्न करून झालेले असतात, परंतु कला मात्र काही ऐकायला तयारच नसते. इकडे अद्वैतकडे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन आता एक निमित्ताने आलेला असतो आणि अर्जुन आता अद्वैतला सांगतो की हे बघ अद्वैत, खरं तर आता आणि कलामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे त्यावरती तर आता एकच सोल्युशन आहे. आणि अर्जुन आता अद्वैतला छान समजावत असतो की आता तुला कलाकडे जाण्यासाठी एक ऑप्शन आहे, ज्यामुळे कला मात्र चांदेकरांच्या घरी आनंदाने येऊ शकते. अद्वैतला पण कला घरी आलेलीच हवी असते. अद्वैतने खूप प्रयत्न करून झालेले असतात, परंतु ह्या प्रयत्नांना यश काही आलेलं नसतं. त्याने अक्षरशः कलासाठी आता ऑफिस मधल्या एम्प्लॉईजला सुद्धा डब्बे मागवायला लावलेले असतात. त्याला असं वाटलेलं असतं की डब्यांच्या बहाण्याने तरी ही आपल्या ऑफिसमध्ये येईल, मला दिसेल, मला भेटेल. त्याचा तिथेही मूड ऑफ झालेला असतो आणि कला काही ऑफिसमध्ये आलेली नसते. त्यामुळे आता अद्वैत अर्जुनचं ऐकतो आणि म्हणतो की हो खरंच हे आता असंच वाटतंय आणि आता ही खूप छान कल्पना आहे की आता देवी उत्सव सोहळा पण आहे आणि त्यामध्ये उत्कृष्ट हार बनवण्याची स्पर्धा आहे आणि मला माहिती आहे की माझ्याकडे खरे शिवाय चांगली डिझायनर असू शकत नाही. खरे मात्र खूप छान डिझायनर आहे आणि ती नक्कीच यामध्ये पार्टिसिपेट करेल आणि करांचं नाव मोठं करेल, याचा विश्वास अद्वैतलाही असतो. परंतु अद्वैत आता विचार करत असतो की अरे एवढी भाव आहे का ती पटकन आता ह्या गोष्टीसाठी राजी होणारच नाही, ती खूप भाव खाईल. आपण काय करायचं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे अद्वैत, तू कशाला काळजी करतोयस. आता मी तुझ्याकडे आलोय म्हटल्यावर कलाकडे सायली गेल्यात. सायली आता छान समजावतील. कला सायलीचं ऐकेल सुद्धा. आता अद्वैतला असं वाटत असतं की चला माझं काम सायली वहिनी करताय, सायली वहिनी छान कलाला समजावतील आणि जेणेकरून सायली वहिनींनी समजावल्यावर खरे ऐकेल आणि खरे आता पटकन चांदेकरांच्या घरी राहायला येईल. त्याच्यासाठी जास्त एफर्ट्स घ्यावेच लागणार नाही, असा आता अद्वैत विचार करत असतो. परंतु इकडे होत असतं मात्र भलतंच. आता सायली ही कलाकडे आलेली असते आणि ती कलाला समजावत असते की कला, माहिती आहे ग की तुझ्या आणि अद्वैतच्या संसारामध्ये सध्या खूप प्रॉब्लेम्स आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही परत कधी एकत्र येणारच नाही. दोघांनी पण थोडं जुळतं मिळतं केलं पाहिजे, जेणेकरून तुमचा संसार छान रीतीने चालेल. परंतु कला मात्र आता सायलीवरतीच चिडते आणि म्हणत असते की सायली, अगं टाळी काय एका हाताने वाजते का, नेहमी काय मीच चूक करते का. तो अद्वैत देखील किती शहाणा आहे आणि स्वतःला किती शहाणा समजतो तो. मग मी पण काही कमी आहे का. जरी मी गरीब असले तरी पण मी माझ्या स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. मला असे का विचार लागतो तो माझ्यावरती. तेव्हा आता कला मात्र कलाला समजावत असते, कलाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की कला, आता ते सगळं सोड ग, परंतु आता बघ ना तुझ्याकडे एक संधी आली आहे आणि त्या संधीचं तू सोनं करावंस असं मला वाटतं. बघ ना, तू एवढी नामांकित चांदेकरांची सून आहेस. ज्या कलाकृतीसाठी आणि चांदेकरांचं नाव मोठं करण्यासाठी तुझ्याकडे एक सुवर्ण संधी आहे.
कला म्हणत असते की मला काही या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची इच्छा नाहीये, कारण इथे आता मोठमोठे ज्वेलर्स पार्टिसिपेट करणार आहे आणि त्यामध्ये आता तो चांदेकर पण असणार आहे, त्यामुळे मला अजिबात इच्छा नाहीये. परत सायली कलाला म्हणत असते की अगं कला, या छोटूशा कारणावरतून तू का मागे राहतीयेस? उलट तू स्पर्धेमध्ये भाग घेतलाच पाहिजे. बघ ना, बक्षिसाची किंमत सुद्धा किती मोठी आहे, 1,00,000 रुपये. आणि ह्या 1,00,000 रुपयांची आपल्यासाठी किती मोठी व्हॅल्यू आहे हे तुला तर चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू ही स्पर्धा खेळावीस आणि आम्हाला माहिती आहे की तुझ्या डिझाईन्स, तुझी कलाकृती किती सुंदर आणि अप्रतिम आहे. त्यामुळे ही स्पर्धा तू जिंकूही शकतेस असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे ही स्पर्धेमध्ये भाग घ्यावास असं आम्हाला वाटतंय. तेव्हा आता संगीता आणि बाबाई म्हणत असतात की हो ना कले, खरंच कलेमध्ये तुझा कोणी हात धरू शकतंय का? त्यामुळे आम्हालाही असं वाटतंय की तू ह्या क्षेत्रात, तू ह्या स्पर्धेत भाग घ्यावाच. परंतु कलाचं मात्र नाहीच म्हणणं असतं आणि कला म्हणत असते की नाही, जिथे आता तो चांदेकर आहे ना तिथे मला जायचंच नाहीये आणि मला आता ह्या स्पर्धेत भाग घ्यायचाच नाहीये. कला काही ऐकायला तयार नसते. त्यामुळे आता सायली आता अर्जुनलाच तिथे बोलावून घेते. आता अर्जुन सोबत अद्वैतही तिथे आलेला असतो. अद्वैत आता खरेंच्या घरी आलेला असतो. व आता रागानेच कला त्याच्याकडे बघत असते. दोघंही एकमेकांकडे रागाने बघत असतात. अद्वैतही काही कमी नसतो. अद्वैतही काही कलासमोर माघार घेणार नसतो. तो मात्र त्याचा ॲटिट्यूडच दाखवत असतो. कलाला तेव्हा सुद्धा राग येतो. अर्जुन आता कलासोबत बोलत असतो आणि म्हणत असतो, कला वहिनी, तुम्ही कशाला एवढं नाराज होताय आणि कशाला एवढं तुम्ही अद्वैतसाठी मागे राहताय? अर्जुन आता एक शक्कल लढवतो आणि तो कलाला आता कन्व्हिन्स करत असतो, तो पण वेगळ्या प्रकारचं. आता अर्जुन म्हणत असतो, कला वहिनी, मला तर असं वाटतं ना की तुम्ही आता ह्या अद्वैतला ना कॉम्पिटिशनच दिली पाहिजे. आता तुम्ही पण या स्पर्धेत भाग घ्या आणि अद्वैतही या स्पर्धेत भाग घेईल. आपण बघूयाच कोण कोणाला भारी पडतंय ते. आता अर्जुन सायलीने कला आणि अद्वैतला एकत्र आणण्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावलेला असतो. ही कला नाहीच म्हणत असते तर अद्वैतची आता काही प्रतिक्रिया येत नाही की नाही मी कशाला भाग घेऊ वगैरे. अद्वैत मात्र अर्जुनचं सगळं काही म्हणणं ऐकून घेत असतो आणि म्हणत असतो की ठीक आहे, मला चालेल, कारण मला माहिती आहे की खरे समोर तर मीच जिंकणार आहे, खरे समोर तर मीच भारी आहे. आता अद्वैतही त्याच्या ह्या ॲटिट्यूडमध्ये असतो तर कलाला मात्र आता खूपच राग येतो आणि कला म्हणते की काय, माझ्यासमोर फक्त तूच भारी आहे असा तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, मग आता त्या ओव्हर कॉन्फिडन्सला मी मात देईल आणि तुझ्यापेक्षा छान हार बनवून मीच या गेमची विजेती होईल, बघतच राहा तू. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की वहिनी, परंतु त्यासाठी तुम्हाला आता स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागेल ना. तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे ना, मग घेईल मी या स्पर्धेत भाग, दाखवून देईल ह्या चांदेकरला का त्याचा हा अतिशहाणपणा आहे ना काही कामाचा नाहीये. मला एवढं पाण्यात बघतो ना आणि मी पण काही कमी नाहीये हे त्याला मी दाखवूनच देईल. अशा प्रकारे अर्जुन आणि सायलीने अद्वैत आणि कलाला त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मजबूर केलेलं असतं. तर ही गोष्ट आता बाबा आणि संगीताला पण आवडते की अशा निमित्ताने का होईना कला मात्र या स्पर्धेत भाग घेतेय. नाचं का नाव मोठं होईना, चांदेकरांचं हो नाहीतर माझ्या कलेचं नाव मोठं हो. त्याला फक्त एवढं हवं असतं की त्यांना कोणत्या निमित्ताने कला आणि जावई बापू एकत्र आले पाहिजे. त्यामुळे आता घरातले सगळेच खूप खुश असतात. देवी आईच्या उत्सव सोहळ्यामुळे सगळीकडे खूप प्रसन्नतेचं आणि आनंदाचं वातावरण झालेलं असतं. ही स्पर्धा आता आणि अद्वैतच्या नात्याला एकत्र करणार असते आणि ही खात्री मात्र अर्जुन आणि सायलीला चांगल्या प्रकारे असते. परंतु आता अद्वैत आणि कला दोघंही अपोजिट असतात. दोघं काही एकत्र स्पर्धा करणार नसतात. दोघं आता वेगवेगळ्या रीतीने स्पर्धा खेळणार असतात आणि आता अद्वैत जिंकतो की कला जिंकते हीच उत्सुकता मात्र घरातल्या सगळ्यांना असते. चांदेकरांच्या घरी जेव्हा आबांना कळतं की अशी स्पर्धा आहे, देवी आईचा हार बनवायचा आहे, त्यामध्ये आता अद्वैतने त्याच्या परीने तर कलाने तिच्या परीने भाग घेतलेला असतो आणि दोघंही आता वेगवेगळी टीम म्हणून खेळणार असतात. आबांना असं वाटत असतं की दोघांनी एकत्र येऊन जर ही स्पर्धा खेळली असती तर त्यांना जास्त आनंद झाला असता. परंतु
आबांना हेही चालणार असतं की ठीक आहे, काही का असे ना, परंतु दोघं एकत्र तर येत आहेत आणि हीच एक चाहूल असते त्यांच्या नात्याला घट्ट करण्याची. तर आता सगळीकडे स्पर्धेची तयारी ही सुरू झालेली असते. कलाला माहिती असतं की तिला कोणत्या कोणत्या गोष्टींच्या सहाय्याने हार बनवायचा आहे. ती तिच्या नवीन नवीन डिझाईन्स तयार करत असते. स्पर्धेचा दिवस हा आता जवळजवळ येत असतो. तर आता स्पर्धेचा दिवस हा आलेला असतो आणि स्पर्धेच्या दिवशी अर्जुन आणि सायली सुद्धा आलेले असतात. सगळे मंडळी हे जमलेले असतात आणि स्पर्धा आता होणार असते. तेव्हा मात्र कला तिच्या परीने तर अद्वैत त्याच्या परीने आलेला असतो आणि दोघंही एकमेकांकडे फारच खुन्नस देऊन बघत असतात. तर बाकीचे लोकही त्या स्पर्धेमध्ये सहभागी असतात. मोठमोठे ज्वेलर्सचे मोठमोठे आर्टिस्ट लोक सुद्धा तिथे आलेले असतात आणि त्यामध्ये अद्वैत कलाही असतात. घरातले इतर सदस्य सुद्धा स्पर्धा बघण्यासाठी तिथे जमलेले असतात. सगळीकडे आनंदाचं आणि प्रसन्नतेचं वातावरण असतं. स्पर्धेला आता सुरुवात होते आणि स्पर्धेमध्ये आता उत्कृष्ट हार बनवायचा असतो. मग त्याची सामग्री स्पर्धक त्याचं नियोजन करणार असतो. त्यामुळे कलाने आता सुंदर सामग्री ठेवलेली असते तिच्याकडे आणि ती आता छान हार बनवायला सुरुवात करते. एकदम परफेक्शनने होत असतात. तोही छान हार बनवत असतो, परंतु कलाच्या युनिक आयडिया असतात आणि कला सुद्धा आता खूप छान हार बनवत असते. बाकीचे स्पर्धक सुद्धा छान हार बनवत असतात आणि अशा प्रकारे ती स्पर्धा ही पुढे जात असते. अशा प्रकारे स्पर्धा ही पुढे चाललेली असते. स्पर्धेचा वेळ मात्र 2 तासांचा असतो आणि 2 तासांमध्ये देवी आईसाठी हार बनवायचा असतो आणि सगळे स्पर्धक हे त्यांच्या हार बनवण्यामध्ये बिझी असतात. तर बाकीचे मंडळी स्पर्धेची मजा घेत असतात. सगळेजण आपापल्या स्पर्धकाला चेअरअप करत असतात. सगळीकडे खूप आनंदाचं, उत्साहाचं आणि प्रसन्नतेचं वातावरण असतं. कला एकदम मन लावून तिचा हार बनवत असते. अद्वैत सुद्धा खूप छान हार बनवत असतो. दोघांची हार बनवण्याची टेक्निक आणि कलाकृती सुद्धा खूप छान असते. कला बघत असते की चांदेकर सुद्धा खूप छान बनवतोय आणि अद्वैत सुद्धा बघत असतो की खरे सुद्धा किती छान हार बनवतीये. दोघंही एकमेकांकडे बघून आता हसत असतात. तू जिंकेल कोण याचं पण त्यांना पडलेलं असतं. तर आता स्पर्धेचा वेळ हा संपत आलेला असतो. 15 मिनिट्स बाकी असतात आणि 15 मिनिटमध्ये आता सगळ्यांना हार बनवून पुढे सादर करायचं असतो. तर एवढं सगळं छान चाललेलं असतं. तर आता रोहिणीला हे काही बघवत नसतं. रोहिणी आणि राहुलची मात्र खटाटोप चालूच असते. त्यांना असं वाटत असतं की जर आता ह्या स्पर्धेमध्ये हे दोघांनीही भाग घेतलाय तर ह्या दोघांपैकी जर कोणीही एक जिंकलं तर मात्र मध्ये सगळीकडे त्यांचाच जल्लोष होईल आणि जर कला जिंकली तर अतिच जल्लोष होईल. कारण कला ऑलरेडी आता चांदेकरांच्या घरात नाहीये आणि जर आता ही स्पर्धा ती जिंकली तर तिची सगळीकडे वाहवाह होईल आणि ती पुन्हा चांदेकरांच्या घरात येण्याचा चान्स आहे आणि हा चान्स आता रोहिणीला कलाला देऊच. त्यामुळे रोहिणी आता राहुल आणि नैराला म्हणत असते की आपल्याला काहीही करून ह्या दोघांना जिंकूच द्यायचं नाहीये. काहीतरी शक्कल लढवा आणि दोघांचे पण हार स्पॉइल करा. तर आता राहुलला कळत नाही की नक्की काय केलं पाहिजे बरं. तर नैना मात्र आता तिचं डोकं चालवते आणि मॉम इन लॉला ती म्हणत असते. तर ती तिचं डोकं चालवते आणि ती तिच्या आता मदर इन लॉला म्हणत असते की मदर इन लॉ, मला असं वाटतंय ना की आपण कला आणि अद्वैतचा हार असा स्पॉइल करू शकतो. त्यांच्याकडे खूप कमी वेळ राहिलाय. त्यामुळे आता कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचा हार जर आपण लंपास केला तर तो हारच जर आपण जागेवर ठेवला नाही तर ते काहीच करू शकणार नाही. रोहिणी म्हणत असते की अगं पण एवढा लास्ट मोमेंटला तू हार कसं काय गायब करशील. तेव्हा आता ती सगळी जबाबदारी ना तुम्ही माझ्यावरती सोडा. मी आता असं काहीतरी करते ना, कलाकडे जाते आणि तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून 2 मिनिटासाठी तरी बाहेर पाठवते आणि मग मी इकडं माझं काम करते. असं आता ती राहुलला म्हणते की राहुल तू अद्वैतकडे जा आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न कर. तर स्पर्धा आता चालू असते आणि लास्ट मोमेंटला आता रोहिणीने नैना आणि राहुलला कामाला लावलेलं असतं. त्यामुळे दोघंही आता त्यांचं काम करायला जात असतात.
कलाकडे नैना आलेली असते आणि नैना तिला हळूच म्हणत असते की कला, एकदम शेवटचा टाइम पिरियड आहे, तुला पाणी वगैरे काही हवंय का, किंवा तुला कोणत्या साहित्याची गरज आहे का, मी तुला आणून देऊ का. कला मात्र तिच्या स्पर्धेत मग्न असते. कला म्हणते की नाही ग ताई, मला काहीच नकोय, त्यामुळे आता मला काहीही नकोय, थँक्यू मला विचारल्याबद्दल. तर इकडे आता राहुल अद्वैतकडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो की दादा, तुला काही साहित्य हवंय का, मी काय आणून देऊ का तुला. तर अद्वैत हार बनवत असतो, परंतु अद्वैतचं काही सामान त्या गाडीतच राहून गेलेलं असतं. तेव्हा आता अद्वैतला सामान हवं असतं, त्यामुळे तो राहुलला म्हणतो की खरं तर बरं झालं तू आला राहुल, माझं सामान काही आणायचं आहे, तू इथे थांबतोस का 2 मिनिटासाठी, मी लगेच आलो. आता राहुलसाठी तर हा गोल्डन चान्स असतो. तो आता तिथे त्याच्यासाठी आलेला असतो, जेणेकरून अद्वैत 2 मिनिटासाठी बाहेर गेला तर त्याचा हाराचा तो काहीतरी बंदोबस्त करू शकतो, यासाठीच तर राहुल आलेला असतो. त्यामुळे तो म्हणतो की हो हो दादा, काहीच प्रॉब्लेम नाही, तू जा पटकन, ये घेऊन, टाइम पण कमी राहिलाय, 10च मिनिटं राहिली आहे शेवटची, तू जा पटकन. आता अद्वैत पटकन जातो, तो सामान घेऊन येत असतो. तर राहुलने आता इकडे कांड केलेला असतो आणि राहुल आता जो अद्वैतने छान असा हार बनवलेला असतो, धागा मात्र एका साईडने कट करतो, जेणेकरून जेव्हा आता अद्वैत तो हार उचलायला जाईल तेव्हा तो हार मात्र खालीच निष्ठून पडेल आणि सगळ्यांसमोर अद्वैतची फजिती होईल. असा प्लॅन आता पटकन राहुलने केलेला असतो आणि त्याने त्याचं काम फत्तेही केलेलं असतं. तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो. अद्वैतला कळतही नाही की राहुलने काही केलंय की नाही म्हणून. त्यामुळे अद्वैत आता त्याचं सामान घेऊन येतो आणि तो पुन्हा त्याच्या कामाला लागतो. तर शेवटची 5 मिनिटं राहिलेली असतात. नैनाला तर कलाने काही चान्स दिलेला नसतो, परंतु अद्वैतची मात्र राहुलने चांगलीच फजिती केलेली असते. स्पर्धेचा टाइम आता संपलेला असतो आणि सगळे स्पर्धक आता थांबून घेतात. अद्वैतचंही सगळं झालेलं असतं, कलाचंही सगळं झालेलं असतं आणि बाकीच्या सगळ्या स्पर्धकांचं सुद्धा झालेलं असतं. तर तिथे मोठमोठी लोक आलेली असतात, सगळेजण बघत असतात, सगळे ज्वेलर्सचे मेंबर सुद्धा तिथे आलेले असतात. मोठ्या ज्वेलर्सनी पण तिथे पार्टिसिपेट केलेलं असतं. आता जे जजेस असतात ते आता सगळ्या हारांचं ऑब्झर्वेशन करतात. एकेकाला तिथे बोलवून कोणत्या प्रकारचा तो हार बनवलाय देवी आईसाठी हे सगळं तिथे जाऊन दाखवायचं असतं. तर एक आता स्पर्धक तिथे जात असतो, दाखवत असतो. तर आता अद्वैतचा चान्स असतो. अद्वैत आता त्याचा हार घेऊन जजेस समोर जाणार असतो. तर तेवढ्यातच आता अद्वैतची फजिती अशी होते की अद्वैत जेव्हा त्यांना हार दाखवायला जातो, अद्वैत दाखवत असतो की कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर करून त्यांनी छान असा हार बनवलाय, तेव्हा तो हार उचलतो. तर आता जजेस समोर अद्वैतची मात्र फजिती होते आणि तो हार हा खाली निसटतो. हार आता खाली पडल्यामुळे सगळे लोक अद्वैतकडे बघत असतात. सरोज, रोहिणी, आबा, रजनी, सोहम सगळे आलेले असतात. अद्वैतची सगळ्यांसमोर अशी फजिती झालेली असते, त्यामुळे अद्वैत तर मात्र पूर्ण शॉक होतो आणि त्याचा हार कसा काय असा खाली पडला हे त्याला कळतच नाही. त्या जजेसच्या तेव्हा लक्षात येतं की तुम्ही तर अद्वैत चांदेकर आहात, तुम्ही एवढे नामांकित सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आहात, तर तुम्ही खूप छान हार बनवला, परंतु तो स्ट्रॉंगच नाहीये, ही गोष्ट तुमच्या लक्षातच नाही आली. तर राहुल मात्र गालातल्या गालात हसत असतो. त्याला खूप आनंद वाटलेला असतो, कारण त्याने एवढा लास्ट मोमेंटला हा प्लॅन केलेला असतो आणि तो त्याचा वर्कही झालेला असतो. तर कलाही बघत असते की चांदेकर कडून एवढी कशी काय मिस्टेक होऊ शकते. तिला कळत असतं की अद्वैत तर किती परफेक्शनने कामं करतो आणि मग असं कसं काय झालं. कलालाही वाईट वाटतं. त्यानंतर अद्वैत काही त्याचं वाईट वाटून घेत नाही. अद्वैत आता साईडला होऊन जातो. त्यानंतर कला तिचा हार दाखवायला जाते. तर कलाने इतका सुंदर हार बनवलेला असतो. तो हार बघून मात्र जजेस त्या हाराकडे बघूच लागतात. सगळ्या प्रेक्षकांना तो हार खूप आवडतो, कारण कलाने खूप छान त्याला डेकोर केलेलं असतं. कलाने देवी आईसाठी खूप उत्कृष्ट असा हार बनवलेला असतो. आणि बनवलेला हार हा जजेसच्या मनातच बसतो. आता ते सगळ्यांसमोर हे घोषित करतात, देवी उत्सव सोहळ्यासाठी जो हार आहे, ह्या स्पर्धेचे जे विजेते आहेत ते आहेत कला चांदेकर. आता कलाचं नाव घेतलेलं असतं, ते पण विजेता म्हणून, त्यामुळे सगळीकडे जल्लोषच होतो.
त्यालाही खूप आनंद होतो, त्यालाही खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आबाही खूप कौतुकाने कलाकडे बघत असतात आणि त्यांना सगळ्यांना एक माहिती असतं की कला इतकी छान कलाकृती करते, हात कोणी रोखूच शकत नाही. कला आता विजेती झालेली असते, सगळीकडे कलाचा जल्लोष होत असतो. तर कला विजेती झालेली असते, त्यामुळे मात्र सरोजचं तोंड पूर्ण पडून जातं. सरोज पूर्णपणे हँग झालेली असते, शॉक झालेली असते. तिला कळतच नाही कला कशी काय जिंकू शकते. बाकीच्यांना खूप आनंद झालेला असतो. अद्वैतही कलाकडे खूप कौतुकाने बघत असतो. आता तो इथे सगळं गेलेला असतो की कला आणि त्याच्यामध्ये बेट लागलेली होती की कोण जिंकेल म्हणून, परंतु त्याला कला जिंकल्याचा फार आनंद वाटत असतो. कला सुद्धा आता त्या मुमेंटला चांदेकरलाच समोर बोलवते आणि सगळं काही ती चांदेकर सोबतच कौतुक करून घेत असते. कलाचा आता खूप छान प्रकारे मान सन्मान होतो. तिला बक्षीसही मिळतं आणि तिला आता भरघोस रक्कमही मिळालेली असते. कलाला आता अद्वैतला कलावरती खूप प्राऊड फील होत असतं. स्पर्धेमध्ये कलाच विजेती झालेली असते. आबा पण तिचं फार कौतुक करत असतात. नंतर घरातले सगळेजण एका ठिकाणी उभे असतात. तेव्हा आता अद्वैत स्वतः कलाकडे येतो आणि कलाला म्हणत असतो की आज आहे ना, खरे मला सगळ्यांसमोर एक गोष्ट जाहीरपणे एक्सेप्ट करायची आहे की तू माझी लक्ष्मी आहेस. त्या आपल्या चांदेकरांच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा प्रवेश करावा अशी माझी खरंच इच्छा आहे. आणि ह्या वेळेसचा तुझा प्रवेश मात्र असा साधा सुद्धा मी करणारच नाहीये. मी आता तुला जी पत्नी म्हणून, चांदेकरांची मोठी सून म्हणून, माझी बिझनेस पार्टनर म्हणून वेळेस तुझा गृहप्रवेश करणार आहे. तेव्हा आता कला मात्र अद्वैतकडे बघूच लागते. अद्वैत एवढा कसा काय बदलला एवढ्यात? त्यांनी त्याचा इगो, ॲटिट्यूड कसा काय साईडला ठेवला? तर अद्वैत मात्र आता कलाचं फार कौतुक करत असतो आणि आता अद्वैत लाजत वगैरे काहीच नाही आणि तो आता हात धरूनच कलाला गाडीत बसवतो. कला आता चांदेकरांच्या घरीही येणार असते. मात्र आता पूर्णपणे तिळपापड झालेला असतो. सरोज तर पूर्ण धक्क्यातच असते की असा बदल कसा काय अचानक झाला. आता मानाने, सन्मानाने चांदेकरांच्या घरी एंट्री घेणार असते. लग्न फार रंजक ठरणार आहे. तर अशाच मालिकेंचे डेली एपिसोड्स बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.